नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, MPSC मार्फत मेडिकल वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. मेडिकल रिक्वायरमेंट असणार आहे. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, याच्यामध्ये जे पदांबद्दल बोलायला गेले तर आपल्याला इथं पदांची नावे असणार आहे. सहयोगी प्राध्यापकचं पद असणार आहे आणि दुसरं जे पद असणार आहे मित्रांनो आपल्याला सहाय्यक प्राध्यापकचं आपल्याला पद असणार आहे मित्रांनो. ओके, इथं 32 पदांसाठी भरती मित्रांनो, दोघी पदांना मिळून गट अ गट ब ची भरती असणार आहे. दोघी पदं वेगळे वेगळे असणार आहे गट ब मध्ये मित्रांनो. ओके, इथे आपल्याला करण्यासाठी मित्रांनो डेंटल सर्जरी पदवी आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. ओके, सर्जरी डिग्री आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. सिनियर मास्टर डिग्री नाही तर साधी पण डिग्री असली आपल्याकडे पदवी ती पण इथे चालेल मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार या व्हिडिओच्या मार्फतून. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं मित्रांनो. आता ही जी भरती असणार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे असणार MPSC साठी भरती असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाकडून प्राप्त मागणीनुसार विभागांच्या नियंत्रणाखाली वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनांतर्गत शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय खालील विवरणपत्रामध्ये नमूद सहयोगी प्राध्यापक मुख्य शल्य चिकित्सालय शास्त्र ओरल अँड मॅक्झिफेशियल सर्जरी गटसाठी विविध विषयाअंतर्गत विषयातील सहाय्यक प्राध्यापक गट ब साठी संवर्गामधील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म मागवण्यात येत आहे मित्रांनो. सगळ्यात आधीचे पद असणार मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक मुख्य चिकित्सालय शासनासाठी असणार मित्रांनो. गटासाठी इथे एकच पद असणार मित्रांनो, फक्त एक पद जे असणार आहे इतर मागास प्रवर्गामध्ये असणार मित्रांनो. ओके ओके, अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला बघून घ्यायचं आहे. दुसरं जे आपल्याला विविध संवर्गामधील आपल्याला विषयांमध्ये जे पद असणार आहे सहाय्यक प्राध्यापक गट ब साठी इथे 31 पदे असणार मित्रांनो, वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये विषयांमध्ये. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला कृत्रिम दंतशास्त्रामध्ये ते वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला जे पद असणार आहे टोटल 11 पदे असणार मित्रांनो. ओके, मुख्य रोग निदानमध्ये आपल्याला असणार शहकिरणमध्ये मित्रांनो, इथे आपल्याला 2 पदे असणार आहेत टोटल कॅटेगरी वाईज. दंत व्यंगोपचारसाठी मित्रांनो तर 5 पदे असणार आहे. बालरोग शास्त्रासाठी मित्रांनो 3 पदे असणार आहेत. त्याच्यानंतर दंत शल्यसाठी शास्त्रासाठी 10 पदे असणार मित्रांनो, अशा पद्धतीने कॅटेगरी. आता इथं अर्जांची कालावधी करण्यासाठी 21 मार्च 2025 पासून आपले फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो. म्हणजे 21 मार्च 2025 अजून चालू झालेले नाही, अजून टाइम आहे आपल्याला एक एक दिवस, म्हणजे 10 एप्रिल 2025 पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी आपल्याला शेवटची तारीख असणार आहे 10 एप्रिल 2024 12 वाजेपर्यंत. आपल्याला चलनाद्वारे आपल्याला चलन भरण्याची परत घेण्याची तारीख असणार आहे 12 एप्रिल आणि चलन भरण्याचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख असणार आहे ऑफलाईन पद्धतीने 15 एप्रिल. ओके, याची माहिती वगैरे ते दिलेली मित्रांनो, अपडेट वगैरे. त्यानंतर मित्र आपण आता खाली जाऊया. आरक्षणाबद्दल वगैरे वाचून घ्यायचं, दिव्यांग आरक्षण वगैरे. आता प्रवर्ग वगैरे दिलेले आपल्याला दिव्यांगांसाठी सहाय्यक प्राध्यापक गटासाठी सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक कोणकोणते पदे असणार बघू शकता. इथं सगळ्या पदांसाठी तुम्हाला इथं वॅकन्सी बघण्यात मिळते मित्रांनो. ओके, दिव्यांगांचे प्रकार वगैरे आपल्याला दिलेले आहे, त्यांचं आरक्षण वगैरे दिलेले आहे. आता इथे प्रवर्गामध्ये मित्रांनो आपल्याला संवर्ग वेतन श्रेणी जी असणार मित्रांनो, वेतन श्रेणी खूप चांगली असते. याच्यामध्ये सहयोगी प्राध्यापक गटासाठी मित्रांनो 1,31,400 पासून 2,17,100 रुपये अधिक नियमानुसार आपल्याला भत्ते वगैरे असतात मित्रांनो याच्यामध्ये. आणि सहाय्यक प्राध्यापकसाठी मित्रांनो गट ब साठी 57,700 रुपयापासून आपल्याला 1,11,500 एवढी सॅलरी देण्यात येते. आता मित्रांनो याच्यामध्ये पात्रता जी असते तर भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वयोमर्यादा बघणार आहोत. प्राध्यापकसाठी सहयोगी प्राध्यापकसाठी 10 एप्रिल 2025 वयोमर्यादा अकाउंट होणार दोघांसाठी पण, सहाय्यक प्राध्यापक गट ब साठी पण. 18 वर्ष आपल्याला किंमत वय पाहिजे कमीत कमी. आणि त्या सगळ्यांसाठी सहयोगी प्राध्यापकासाठी 45 वर्षापर्यंत राखीवाले अप्लाय करू शकता. मागासवर्गीयमध्ये 50 वर्ष, खेळाडूमध्ये असेल 45-50 असणार आहे. ओके, माजी सैनिकांची कालावधी अधिक 3 वर्ष असणार आहे. त्यानंतर इथं दिव्यांगासाठी 45 वर्ष असणार आहे. याच्यामध्ये पण इथं आपल्याला इथं 40 वर्षापर्यंत अप्लाय करतो राखीवमध्ये. मागासवर्गीय 45, खेळाडूंमध्ये 43 वर्ष असणार राखीवमध्ये आणि मागासवर्गीयामध्ये 45 वर्ष. इथं सेम असणार आहे, 45 दिव्यांग आणि 3 वर्ष सैनिक सेवांचा कालावधी अधिक 3 वर्ष असं दिलेलं आहे. शैक्षणिक अर्थ अनुभव दिलेला आहे मित्रांनो सहयोगी प्राध्यापक गटासाठी. याच्यामध्ये शैक्षणिक कालावधी असणार आहे मित्रांनो आपल्याला बॅचलर डिग्री आपल्याला डेंटल सर्जरीमध्ये पाहिजे मित्रांनो. डेंटल सर्जरी मास्टर डिग्री पाहिजे तरच आपण अप्लाय करू शकतो. याच्यात एक्सपिरियन्स असणार आहे मित्रांनो आपल्याला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे अप्लाय करण्यासाठी. ओके, मिनिमम. आणि सहाय्यक प्राध्यापक गटासाठी मित्रांनो गट ब साठी याच्यामध्ये आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे डेंटल सर्जरी, डेंट मास्टर डिग्री राहणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे फक्त. ओके,
आपल्याला इन सब्जेक्ट वगैरे कॅटेगरी वाईज दिलेली पॉईंट्स वगैरे वागून घ्यायचे मित्रांनो आपल्याला, आणि सगळी माहिती वगैरे दिलेली त्यानुसार. ओके. शैक्षणिक अर्थ व अनुभव गणण्याची दिनांक वगैरे दिलेली आहे. अनुभव आपल्याला लागणार आहे मित्रांनो. अनुभवासाठी जॉब नेचर असणार आपल्याला. सहयोगी प्राध्यापक गट टीचिंगसाठी असणारे, सहाय्यक प्राध्यापक गटसाठी डेंटल सर्जन, क्लिनिकल असिस्टंट टीचिंगवाले असणार मित्रांनो, सिनियर रेसिडेंट अँड टर्नर असणार मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने आपल्याला इथं वॅकेन्सी बघायला मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया मित्रांनो. ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कर्तव्यानुसार आपल्याला कर्तव्य बघण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर दिलेली आपली कर्तव्य वगैरे वाचून घ्यायची. निवड प्रक्रिया दिलेली मित्रांनो. आपल्याला जी निवड प्रक्रिया असते मित्रांनो, याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता असते मित्रांनो. त्यानंतर किमान आपल्याला किमान अर्हता असते आपल्याला. उमेदवारांची मुलाखतीत बोलण्याचे पात्र असणार नाही मित्रांनो, असं दिलेलं आहे. त्या जाहिरातीमध्ये आपल्याला मित्रांनो, याच्यामध्ये जे असतं मित्रांनो, जाहिरातीमध्ये अनुसार अर्जांची संख्या, त्याच्यानंतर आपल्याला कार्य नियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणे जास्त असेल आणि अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सोयीस्कर नसल्यास मुलाखती उमेदवारांची संख्या मर्यादेस जातीवरून आपल्याला करण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. आणि चाळणी करण्याची इथे कालावधी वगैरे दिलेली मित्रांनो, कशा पद्धतीने असणार आहे बघू शकता तुम्ही. एक ऐकून आपल्याला गुण वगैरे दिलेले चाळणीसाठी, गुणांचे गुण, गोरक्षाचे गुण व आपले गुणांचे संख्या वगैरे दिलेली मित्रांनो, तसा कोणतं माहिती दिलेली आहे. मुलाखतींच्या गणनाची शिफारस वगैरे दिलेली आहे. मुलाखतीनुसार 41% आपला 41% पेक्षा जास्त गुण आपल्याला मिळवणं गरजेचं आहे मित्रांनो. ते वाचून घ्यायचं आपल्याला. अर्ज करण्याची पद्धत असणार मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने OTR प्रोफाईल असते मित्रांनो. प्रोफाईल बनवावी लागते फर्स्ट टाइम असाल आपण तर. OTR असलं तर डायरेक्टली आपण तेव्हा इलेव्हिजल असाल तर अप्लाय करू शकतो मित्रांनो. OTR बनवण्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला ऑलरेडी चॅनलवर, तुम्ही तिथं बघून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, विविध प्रमाणपत्र व कागदपत्रे अपलोड करायची मित्रांनो. चेक इलेव्हिजिलिटी चेक करून याच्यामध्ये आपलं डॉक्युमेंट असणार आहे PDF फॉर्मॅटमध्ये. सगळे डॉक्युमेंट 50 ते 500 KB साईज असणार आहे आपल्याला. अर्जाचा नावाचा पुरावा SSC मध्ये, SSCचं किंवा चालेल होतं आपण शैक्षणिक अर्थावाला. वयाचा पुरावा द्यायचा आहे, शैक्षणिक इत्यादी पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयाचा असलेला पुरावा, आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा द्यायचा आहे, पात्र माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा द्यायचा आहे, अनाथ आरक्षणासाठी पात्र असेल तर पुरावा द्यायचा आहे, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असेल तर पुरावा द्यायचा आहे, राखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, अनाथ माजी सैनिक यांचा आदिवासी प्रमाणपत्राचा पुरावा द्यायचा आहे. SSC नावाचा असेल तर पुरावा झाल्याचा बदलचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, विविध अनुभवांचा पुरावा, जाहिरात आवश्यक प्रकाशने, सहयोगी प्राध्यापक संवर्गामध्ये आपल्याला पुरावा द्यायचा आहे. जाहिरात आपल्याला इथं बघू शकता, जोडीपत्र वगैरे दिलेले आहे. हे सगळे तर लागणारे पुरावे वगैरे आपल्याला द्यायचे. सर्वसाधारण आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे. याची वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. राखीसाठी इथं चलन फीज असणार मित्रांनो 719 रुपये, मागासवर्गासाठी 449 रुपये असणार आहे. नॉन रिफंडेबल फीज असते. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने पे करू शकता, जसं की SBI कडून. सेवा शर्तीचे नियम वगैरे दिलेले आहे मित्रांनो, इथं सगळी माहिती दिलेली. याची PDF फाईल आली 18 मार्च 2025 उद्यापासून आपले फॉर्म भरण्यास चालू होणार आहे मित्रांनो. आपण आता थोडं छोटं करूया. याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला संपूर्ण माहिती देऊन देतो मी. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेले आपले नेचर्स वगैरे, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 मध्ये, कॅटेगरी 3 मध्ये आपल्याला बघून घ्यायचे मित्रांनो. जसं की याच्यामध्ये तुम्हाला मी परत एकदा दाखवून देतो कॅटेगरी 1, 2, 3चं. याच्यामध्ये दिलेली मित्रांनो. ओके, थोडं मोठं करून तुम्ही बघू शकता. ओके, याच्यात तुम्हाला नेचर्स रिकॉर्डेड पॉईंट्स वगैरे दिलेले आहे. ओके, तर तुम्हाला हे वाचून घ्यायचे. 15 मार्क्स कशाचे असणार आहे, 10 मार्क्स कशाचे असणार आहे. ओके, इंटरव्ह्यू बेस आपलं सिलेक्शन असतं, त्यामुळे आपल्याला कॅटेगरी वाचून घ्यायचं, तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. काही शंका असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ओके, आणि टेलिग्राम चॅनलची PDF फाईलची लिंक भेटून जाईल तुम्हाला. तिथून डाउनलोड करून घ्यायची PDF फाईल, आणि काही माझ्याशी काही बोलायचं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करू शकता मित्रांनो. ओके, डेली अपडेट्स वगैरेसाठी टेलिग्राम व्हॉट्सअपला मेसेज करा आणि जास्तीत जास्त मित्रपर्यंत शेअर करा. टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअपला कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करायची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करायचं आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. उद्याच्या दिवशी आपण याचा फॉर्म भरण्याचा व्हिडिओ पण आणणार आहे. तोपर्यंत तुम्ही आता हे असते मित्रपरिवारांना शेअर करा. फॉर्म भरण्याच्या अभ्यासाच्या तयारी लागा, इंटरव्ह्यूच्या. आणि चॅनल पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकन प्रेस करायचं आहे. आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.